हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे पुरणपोळी. तर पुरणपोळी मी कशी बनवते आहे ते तुम्ही बघा. छान अशी टम फुगलेली पुरणपोळी. इथे मी दोन बाउल असे चणा डाळ घेतलेली आहे. ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. नंतर मी ते रात्रभर असे पाण्यात भिजवून ठेवणार आहे. पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर ती छान अशी फुगून निघणार आहे, म्हणजे शिजायला पण सोपी जाते. इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मी डाळ शिजायला घालणार आहे. डाळ शिजायला घालण्यापूर्वी कुकरला वरून झाकण लावून घेणार आहे आणि कुकरला झाकण लावताना शिटी असणे गरजेचं आहे. इथे मी 4 ते 5 शिट्या दिलेल्या आहे, जेणेकरून डाळ खूप छान शिजते. आणि नंतर मी एका कढईमध्ये ही डाळ पुन्हा शिजवून घेणार आहे. तर बघा तुम्ही, डाळ पण माझी छान अशी शिजलेली आहे. तरी पण मी ते पाणी मी घेणार नाही आहे, कारण मला कटाची आमटी नाही बनवायची आहे. त्यासाठी मी पाणी काढून टाकणार आहे. आणि नंतर मी डाळ चांगली घट्टसर होईपर्यंत मी गॅसवर मंद आचेवर थोडी मी ठेवणार आहे. आणि डाळ अशी घट्टसर झाल्यावर त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. गुळाचं पाणी होतं, त्यासाठी ते मंद आचेवर ठेवायचे आहे. एकदम असं घट्टसर आपल्याला हे पुरण पाहिजे आहे, त्यासाठी मी मंद आचेवर हे सगळं मी करत आहे. माझं पुरण पण बघा छान असं घट्टसर झालेलं आहे. नंतर मी एक टोप घेणार आहे, त्याच्यावरती चाळण ठेवणार आहे. तुम्हाला जर पुरण यंत्र पाहिजे तर पुरण यंत्रामध्ये पण तुम्ही करू शकता पुरण. मी इथे चाळण घेतलेली आहे आणि चाळणमध्ये मी हे पुरण तयार करून घेणार आहे. बघा, माझं पुरण खूप छान झालेलं आहे, जसं पाहिजे तसं मला. आणि नंतर मी एक बाउल घेणार आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि छोटा चमचा हळद असं टाकणार आहे. नंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्याच्यानंतर इथे मी 2 छोटे कप मैदा घेणार आहे. आणि नंतर मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असं घेणार आहे. गव्हाचं पीठ हे 2. तर इथे मी कणिक घेतलेलं आहे. कणिक पण 1 ते 1.5 वाटी असं कणिक घेतलेलं होतं. आणि नंतर मी असं मऊसर असं मळून घेणार आहे, कारण पुरणपोळीला थोडं जाडसर मऊसर असं कणिक पाहिजे आहे, म्हणून मी जरा मऊसरच केलेलं आहे. इथे मी बघा कणिक माझं मळून घेतलेलं. आता मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे, म्हणजे जेवढे मला लाटायचे आहेत आता सध्या तेवढेच मी करून घेणार आहे. नंतर बाकीचे मी करून घेणार आहे. इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये मी हे असं गोल आकार करून त्याच्यामध्ये मी हे जे पुरण तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये पुरण भरणार आहे. बघा तुम्ही कसं छानपैकी असं कणिक माझं मळून झालेलं आहे. आणि नंतर मी इथे पुरण भरत आहे. बघा, पुरण पण भरून घेण्यासाठी जास्त जरी भरलं तरी हरकत नाही, कारण पिठाचे गोळे पण मी मोठेच केलेले आहेत, म्हणून पुरण पण तुम्ही जरा मोठं सरस ठेवा. बघा इथे मला पुरण मी कसं भरलेलं आहे ते. आणि नंतर पुरण भरून झाल्याच्यानंतर आपण जसं चपाती लाटतो तसं चपाती लाटायची. पण चपाती आपण पडापड असे लाटून घेतो तसं नाही, तर हे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून पुरण हे लाटणीला लागलं नाही पाहिजे. म्हणून हे आपण पुरणपोळी करतो हे समजून आपण हलक्या हाताने लाटून घ्यायची. थोडीशी पातळ अशी पुरणपोळी छान लागते आणि मऊसर एकदम कापसासारखी पण छान लागते पुरणपोळी. मी मीडियम साईजमध्ये बनवलेली आहे, तर तुम्हाला मोठी पाहिजे तर मोठी करा, छोटी पाहिजे छोटी करू शकता. बघा मी इथे हलक्या हाताने लाटून घेतलेले आहे. तुम्ही पण तसंच करून बघा. आणि नंतर इथे लाटून घेतल्याच्यानंतर मी इथे गॅसवर तवा ठेवून थोडंसं त्यावर पहिल्यांदा मी तेल टाकणार आहे. आणि तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यावरती मी शेकून घेणार आहे. आणि शेकून घेताना पण पुरणपोळी ही माझी छान अशी टमटमीत अशी फुगलेली आहे, बघायला पण छान वाटते. तुम्ही पण बघा ही कशी फुगलेली पुरणपोळी आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू, बाय बाय, टुमारो नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.